माझी खोप तिला बोराडीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. नेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, नेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर. काही उसाची पाचट जगा मिळावी साखर, काही उसाची पाचट जगा मिळावी का साखर. मित्रांनो, आज आज आपला शेतकरी हा शेतामध्ये अन्न पिकवतो आणि त्याचं अन्न हे संपूर्ण जगभर पसरलं जातं. पण आपला शेतकरी जो स्वतःचे हाल करून आपल्या शेतामध्ये सोन्यासारखे धान्य अन्न पिकवतो, अशा शेतकऱ्याला मात्र उभ्या जगासाठी उभा राहणाऱ्या या शेतकऱ्याला मात्र उपाशीच झोपावं लागतं. नमस्कार, मी पार्थ मारुतराव हिवसे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुगावली पाणी येथील इयत्ता 9वीचा विद्यार्थी, तालुका नांदेड, जिल्हा नागपूर येथून आलेलो आहोत. मित्रांनो, हा प्रश्न माझ्या मनामध्ये रुतला की आज आपला शेतकरी उपाशी का? आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही एवढी बळकट आणि मजबूत कशामुळे, कोणाच्या कष्टामुळे आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही बळकट आहे? तर ती म्हणजे आपल्या शेतकऱ्यांमुळे, ती म्हणजे आपल्या बळीराजामुळे. मित्रांनो, आज संपूर्ण जग थांबलं तरी आपला बळीराजा थांबत नाही. परंतु अनेक गोष्टींमुळे त्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. मित्रांनो, कधी निसर्गाची अवकृपा होते, कधी निसर्गाच्या आपत्तींमुळे दुष्काळ, महागाई, उपासमार आणि अतिवृष्टी यासारख्या झालेल्या समस्यांमुळे त्यांच्या नुकसानांना शेतकऱ्याला सामोरे जावे लागतं. आणि म्हणूनच आज आपला शेतकरी उपाशी आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे असं की शेतकरी हा शब्द उच्चारण्यास जेवढा सोपा वाटतो ना, तेवढा तो उच्चारण्यास सोपा नसतो. मित्रांनो, आज आम्हाला अभिमान असायला हवा की आम्ही शेतकऱ्यांची मुले आहे, पण आज तो अभिमान दाखवताना आज आम्ही कुठेतरी डगमगताना दिसतो. आज आम्हाला हेही माहित आहे, आम्हाला याचाही अभिमान असायला हवा की आम्हाला शेतीप्रधान संस्कृती लाभली आहे, पण तोही अभिमान आज आम्ही दाखवत नाही. मित्रांनो, असं का होतं? कारण अन्न, धान्य, पाणी, निवारा या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या फक्त बळीराजाचमुळे पूर्ण होऊ शकतात. पण कशा होणार हो? त्या गरजा पूर्ण कशा होणार? आज आपला बळीराजाचं पूर्ण आहे. का? तर अन्नाशिवाय धान्य नाही, कापडाशिवाय वस्त्र नाही, आणि लाकडाशिवाय निवाराही नाही. मग कशा होतील तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण? मित्रांनो, या महाबियाणे, भविष्याचा पाऊस आणि अशा बाजार भावाला गोष्टीला धरून आज आपला शेतकरी त्रस्त झालेला आहे. जर कुठे तुमची महागाई वाढली तर तुमच्या नोकरीचे पगार वाढतात, तुमच्या पेट्रोलचे भाव वाढतात, तुमच्या औषधांचे भाव वाढतात. पण माझ्या शेतकऱ्याकडे जेव्हा माल असतो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव दिला जात नाही, योग्य तो भाव दिला जात नाही. आणि जेव्हा त्याच्याकडे भाव असतो, माल असतो, तेव्हा त्याला इतर गोष्टींचे भाव हे अति गगनाला टेकलेले असतात. मग कसा जगेल आपला शेतकरी? मित्र हो आपला शेतकरी? आणि शेतकरीच नाही जगला तर कसे जगू मित्र हो आपण? मग आपण तरी कसे जगणार? सगळ्यांना मी आपल्या दैनंदिन जीवनातील एक उत्तम उदाहरण सांगून इच्छितो की आपण जर कुठे बाहेर गेलो, आज आम्ही 250 किलोमीटर वरून आज या ठिकाणी आलो, तर एक कप चहा पिण्यासाठी आम्ही 15 ते 20 रुपये मोजायला तयार असतो. पण त्याच ठिकाणी जर आम्ही कुठल्या आठवडी बाजारात गेलो तर एक कोथिंबीरची जोडी घेण्यासाठी आम्हाला 10 रुपये मोजावे लागतात. आणि त्यासाठी आमचा जीव कासावीस होतो. तेव्हा त्याला नाही कुणाचा सपोर्ट भेटत, तेव्हा त्याच्यासोबत कोणी शासन नसतं ना कोणी. शेवटी जाता मी माझ्या शेतकरी बापाला एवढं सांगून इच्छितो की जीवन एक संघर्ष
झाली तरी माणूस की आपल्या सोबत आहे, तरी माणूस की आपण सोबत आहे. आपण खचून जाऊ नये, आपण खचून जाऊ नये. मित्रांनो, शेतकऱ्यांचं जगणं सुंदर असतं हो, शेतकऱ्यांचं वागणं सुंदर असतं हो, शेतकऱ्यांचं हसणं सुंदर असतं हो. मुळात शेतकऱ्यांचं जगणंच हे खूप सुंदर असतं हो. मुळात शेतकरी जीवनच हे खूप सुंदर असतं.